ओके. सो अमोल सर, मी जस्ट स्वतःविषयी आधी ब्रीफ करतो. मी डॉक्टर हितेश वाणी, इनोव्हेटिव्ह माइंड्सचा संस्थापक आहे, फाउंडर डायरेक्टर ऑफ इनोव्हेटिव्ह माइंड्स. मी इंटरनॅशनली सर्टिफाईड आयरीज ॲनालिस्ट अँड काउन्सलर आहे आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड न्यूरोसायन्स कोच पण आहे. ठीक आहे. सो माझं बेसिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं जरी असलं तरी माझं रिसेंट एज्युकेशन डॉक्टरेट झालेलं आहे सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आणि मी न्यूरोसायन्स या फील्डवरती मेजर लेवलचं रिसर्च पण करतो आहे. इनोव्हेटिव्ह माइंड्सच्या अंतर्गत आपण करिअर ॲसेसमेंट्स करतो, म्हणजे स्टुडंट लेवल, कॉर्पोरेट लेवल, एंटरप्रेनर लेवलचे. त्यासाठी वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स वापरतो. त्यामध्ये आयरिस एक टेक्नॉलॉजी आहे, रीच ॲनालिसिस एक टेक्नॉलॉजी आहे, सायकोमेट्रिक ॲनालिसिस आहे, मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट आहे. अशा वेगवेगळ्या टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आपण यूज करत असतो. त्यापैकी आपल्यासाठी मी आयरिस टेक्नॉलॉजी वापरली, की जी अमेरिकन रिसर्च सेंटर ऑफ डर्मिस अँड जेनेटिक्स इव्हॅल्युएशन, कॅलिफोर्निया US ने डिझाईन डेव्हलप केलेली आहे. सो दिस इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, जिथं AI बेसचा यूज करून मशीन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क या कोअर AIचा यूज करून हे सगळं रिपोर्ट जनरेशन होतं आणि बेस्ड ऑन रिपोर्ट्स आपण मग काउन्सलिंग प्लॅन करतो आणि काउन्सलिंग थ्रू तुमचे जे काही क्युरीज असतील, मे बी जर तुम्ही स्टुडंट असाल तर स्टुडंट लेवलचे क्युरीज, की सब्जेक्ट सिलेक्शन, स्ट्रीम सिलेक्शन, तुमचं बिहेवियरल ॲनालिसिस, करिअर सिलेक्शन, जॉब रिलेटेड व्यक्तिमत्व असेल तर जॉब ओरिएंटेशन, बिझनेसचं असेल तर कॉर्पोरेट ओरिएंटेशन, त्याचे कॉर्पोरेट कॉम्पिटन्सी, स्किल्स, या सगळ्या गोष्टींचे, सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आपल्याला या सिंगल रिपोर्टमध्ये मिळतात. महत्त्वाचं आहे इंटरप्रिटेशन. सो आपण काल रिपोर्ट जनरेट केला आणि काल ऑलमोस्ट 1.5 तास आपण याच्यावरती काउन्सलिंग केलं आणि त्यातले काही क्वेश्चन आज आपण सकाळी पुन्हा कंटिन्यू केलं आणि ऑलमोस्ट 8:30 पासून तर आता समजा 11, 11:30 होत आहे, टिल द टाईम आपण त्या गोष्टींना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. सो दिस इज ऑल अबाउट द टेक्नॉलॉजी विच वी हॅव यूज्ड फॉर युअर असेसमेंट अँड बेस्ड ऑन दॅट आपलं काउन्सलिंग. सो कमिंग टू द पॉईंट, मला आता हा विचारायचं आहे की व्हॉट इज युअर फीडबॅक? ओव्हरऑल असेसमेंट काउन्सलिंग सेशन तुम्हाला कसं वाटलं? तुमचे प्रश्नांना कुठल्या लेवलला उत्तरं मिळाले? तुम्हाला काय डायरेक्शन मिळालं, मार्ग मिळाला, याविषयी तुम्ही बोलू शकता. ओव्हर टू यू. जसं सरांकडे काल मी आलो आणि म्हणजे माझे भाऊ मला घेऊन आले इथं, अरविंद सर. तर अरविंद सरांनी मला सरांसोबत कनेक्ट करून दिला आणि जेव्हा आम्ही इथं आल्यानंतर सर्वात पहिले सरांनी आयरिस जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामार्फत एक टेस्ट केला. त्या टेस्टनंतर सरांनी काही शॉर्ट म्हणजे एक 1.5-2 तासानंतर तिचे काही आउटपुट्स, रिझल्ट वगैरे आले. तर त्या आउटपुट्सच्या अनुसार सरांनी काही प्रॉब्लेम्स किंवा काही गोष्टी मला सांगितल्या का हे असे तुमचे काही पॉईंट्स आहेत आणि हे बरोबर आहेत का. तर ते मी ॲग्री आहे त्या गोष्टींपासून का हे लिटरली काही प्रॉब्लेम्स आणि इन्साईट्स होत्या त्या बिझनेसच्या किंवा माझ्या पर्टिक्युलर याच्या म्हणजे जर्नीच्या. तर त्या जे प्रॉब्लेम्स जे मला ॲक्च्युली फेस करायला लागले तर त्याच्यातले बऱ्यापैकी आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्यांचे सोल्युशन्सकडे आता इथून पुढे एक आम्ही सोल्युशन्सवरती एक प्रकाश टाकत थोडंसं पुढे चाललो आहे. सरांनी काही सोल्युशन्स पण रिकमेंड केलेत का आपण असं करू शकतो वगैरे वगैरे. तर त्यांच्याकडे आता पुढील वाटचाल तिकडे जाणार आहे. तर थँकफुली सरांनी एकदम योग्य मार्गदर्शन देऊन आणि योग्य तेच सल्ला मला दिलेला आहे आणि काउन्सिलिंग पुढे चांगली हो असं अपेक्षित आहे. आतापर्यंत तर खूप चांगलं आहे, ग्रेट आहे आणि पुढे ह्या गोष्टीचा उपयोग मला कसा घेता येईल आणि ह्या ज्या इन्साईट्स भेटतात त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यावरती मात करून सोल्युशन्स कसं कम्प्लीट इन्स्टॉल करता येईल याच्यावरती काम करू. व्हेरी गुड. तर तुम्ही अगदी टू द पॉईंट आणि अप्रोप्रिएट कम्युनिकेशन केलं आहे की आपण शॉर्टली एक असेसमेंट केलं, आयरिस टेक्नॉलॉजी यूज केली, काउन्सलिंग केलं काल 1.5-2 तास, आज 1.5-2 तास, तुमच्या क्वेश्चन्सला रिस्पॉन्ड केलं आणि तुम्हाला त्या क्वेश्चन्सला व्हॅल्यूज पण मिळाल्या. तुम्हाला म्हणून तिथं सगळ्या गोष्टी कनेक्ट पण होत आहेत. आता पुढचा महत्त्वाचा गोष्ट आहे की आपण जे काय बिझनेसमध्ये आज निगेटिव्ह कॅश फ्लोमध्ये आहे, आपण खूप आकडेवारीत जात नाही आता कारण त्याची रिक्वायरमेंट पण नाही आहे, पण जे काय आता निगेटिव्ह कॅश फ्लोमध्ये आहोत आणि 2-5 कोटीचा बिझनेस घेऊन चाललो आहे. सो नाऊ हेन्सफोर्थ आपण 500 कोटीचा बिझनेस प्लॅन तयार करू आणि त्याच्यावरती वर्किंग करू आणि पुढच्या काही 4 ते 5 वर्षामध्ये 500 कोटीपर्यंत पोचू. तर याचं बिझनेस प्लॅन, गायडन्स, टेक्नॉलॉजी, सिस्टम या सगळ्या आपण डेव्हलप करता येतील. तर तुम्हाला स्वतः याविषयी काय कॉन्फिडन्स आहे
की या 2-5 कोटीवरून 500 कोटी विदिन 5 इयर्स, याविषयी तुमचा स्वतःचा काय कॉन्फिडन्स आहे? ते आकडेवारी सरांनी सांगितल्याप्रमाणे इमॅजिनरी असते ही, म्हणजे आजच्या डेटला मी इमॅजिन नाही करू शकत की मी 5 वर्षानंतर काय करू शकतो किंवा काय करू. पण आजच्या 5 वर्षापूर्वीही मी इमॅजिन करू शकत नव्हतं की आज मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला मी असणार. तर ऑब्व्हियसली तर हे आपण करू शकतो हे मला मागच्या काही वर्षांपासून कळलं आहे का कॅपॅसिटी खूप सारी असते, पण आपण ती इम्प्रोवाइज नाही करत किंवा तिला इम्प्लिमेंट नाही करत, तिच्यापासून एक्स्ट्रॅक्शन नाही करत. आपली कॅपॅसिटी पूर्ण एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. तर सर बोलतात त्याप्रमाणे कितीशे कोटी करोडचा टर्नओव्हर पुढच्या काही वर्षांमध्ये झाला पाहिजे, त्याच्यावरती काम करूयात नक्की. व्हेरी गुड. तर तुम्ही 500 कोटीचा टर्नओव्हरला पुढच्या 5 वर्षात रेडी आहे? येस सर. मला येस पाहिजे. येस. विथ कॉन्फिडन्स. शुअर शुअर शुअर. ओके. सो विल क्लोज फॉर द डिस्कशन आणि आपण पुढच्या जर्नीकडे वाटचाल करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज निगेटिव्ह कॅश फ्लोमधनं आपल्याला पॉझिटिव्ह कॅश फ्लोमध्ये यायचं आहे इन शॉर्ट टाईम. त्यासाठी काही रेमेडीज, काही सोल्युशन्स आपण डिस्कस केलेत. आणि बिईंग युअर बिझनेस कोच, मी ते तुमच्या कंटिन्युएशन कॉन्टॅक्टमध्ये राहील. तुम्हाला कुठेही काही अडचणी असतील तुम्ही मला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कॉल करू शकता. सो आपण ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्याही बाहेर आपण पुढच्या 5 वर्षात 500 कोटीचा बिझनेस प्लॅन बनवू आणि त्या रिलेटेड ज्या काही गोष्टी, सिस्टम्स, कम्युनिकेशन, टीम मॅनेजमेंट, टीम एम्प्लॉयमेंट, काय लागेल त्या सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश करू. सो ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर, ऑल द बेस्ट फॉर युअर बिझनेस फ्युचर. थँक्यू. आणि यू आर फ्रॉम मुंबई ना? मुंबईहून आलेत? हां सर. ओके. थँक्यू. थँक्यू.